राम राम रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थित आहोत, छान आहोत. सगळे आजी लोक पण छान आहेत. तुम्ही कसे आहात? काल आपला व्हिडिओ आला नाही त्याबद्दल सॉरी. बऱ्याचशा लोकांनी वाट बघितली असेल, पण काही कामं होते म्हणून आला नाही आहे. आणि बांधकामाचं पण खूप छान काम चालू आहे. आपल्या प्लेनपर्यंत आलो आपण. खालून वरती प्रॉपर सगळं काम केलेलं आहे. आणि आता आजचा दिवस, उद्या परवा कॉलम उभी राहतील, आपले स्लॅब पडेल ह्या महिन्यामध्ये. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आजींच्या आशीर्वादाने आपल्या आजीचं घर लवकर उभं राहील हीच स्वामींकडे प्रार्थना करा. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, मदत अशीच मिळत राहू द्या, म्हणजे लवकर घर उभं राहील आपल्याला. आणि मदतीची खूप गरज आहे बरं. खरंच 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 10-5 रुपये करा, पण करा करा करा. म्हणजे आपल्या ताईला लवकर ते घर उभं करून आपल्या आजींसाठी जायचे. माझी एकटीची नाही, तुमच्या सगळ्यांची आजी आहे ती, आपल्या सगळ्यांची आजी आहे ती. आणि त्या आजींचं घर आपण उभं करतो आहे. तर बरं आहे, सगळं छान आहे. मध्ये थोडी तब्येत हे झाली होती, पण छान आहे, बरं आहे. आणि आजी लोक पण छान आहेत, बरे आहेत. तर आता त्यांना सगळ्यांना भेटू आपण. काल तुम्ही सगळ्यांना खूप आठवण केली असेल, मिस केलं असेल, तर आज सगळ्यांना भेटवते मी तुम्हाला. लाईट गेली, दूध ठेवलं होतं शिगडीवरती. आणि बऱ्यापैकी मी शिगडीवर काम करते आता, म्हणजे सिलेंडरचा तो थोडा आहे म्हणून. पण आहे आपल्याकडे सिलेंडर वगैरे, असं काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आत्ताच आर्यन आला होता भाजी घेऊन, मेथीची. आम्हाला उन्हाळ्यात पण भरपूर असा भाजीपाला भेटतो बरं खायला, घेऊन येतो तो आठवड्यातून 2दा. इकडचं जरा स्वच्छ करून घेतलं आहे सगळं. आणि हे बघा, ऊन लागते ना, उन्हाचं लवकरच घरात बसतात फरशीवर. पूजा नाही केली मी आज, अजून मला करायचे. मोगऱ्याला तर खूप फुलं लागलेत. मोगरा हा भरून गेलाय माझा. आणि हे इथं पण फुलं लागलेत. ह्या झाडाने याला धरले लगेच, आपल्या सोनचाफ्याच्या झाडाला. काय म्हणतात अक्कन कुंभार मॅडम? व्यवस्थित चपात्या. मी आतलं करायला लागले की कुंभार मॅडम चपात्याचा खूप मोठा आधार आहे मला. अक्कांचा कुंभार. भात वगैरे झालेला आहे, मग शिजवून ठेवलाय मी भात. इकडं वरण पण करून ठेवले. गौरीवर खूप छान असं कुकरला वरण शिजले. काय मग आखाबाई? हा, स्वयंपाक चाललाय. हा, काय मग मोनाजी काय करताय? होय, हा, आमच्या इथं चपात्या 3 जण करतात. एक भाजायला, एक लाठायला आणि एक गोळे करून द्यायला. बरोबर ना मोनाजी? काय म्हणते तब्येत? काय म्हणते तब्येत? बरोबर आहे. बरोबर आहे, छान आहे. छान आहे, चांगलं आहे. तब्येत काय म्हणते? बरी आहे का? व्यवस्थित. चला मग जाऊ का वरती? हा, जाऊ. हा, भाज्या करल मी नंतर. ऊन तर लय कडक झाले बाबा. रामकृष्ण हरी. काय खायलेस? काय नाही बाई. आणि काय खाते सारखी मग चावतेच उगच? हो, काय नाही. तोंडात काय आहे तुझ्या? काय नाही बन. हा, खाय की तोंडात तो लाडू. लाडू कुठे आहे ग बाई? लाडू खाल्ला ना तू सकाळी? नाही बाई, काय खोटं बोलते. देवा सुपत नाही खाल्ला की. देवाची शपथ घ्यायची का मग लगेच? आता बघ. आकीची शपथ घ्यायची नको बाई, नको. का? नको. घे की आकीची शपथ. नको बाई, हा, नको. आकीची शपथ म्हणलं रडा येते का? हा, आकीची शपथ ना घेऊ कशी मी? का? हं? का आकीची शपथ नाही घेत तू? आकीची नाही. आकीची नाही, लय मय आहे आकीवर. होय, चल. काय चाललंय चतुराजी, भामाजी? तोंडात काय आहे तुझ्या? पाणी. हा, का बरं ठेवले पाणी तोंडात? अरे रे 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 रे. बघा तोंडात पाणी ठेवून बसतात आमचे म्हातारे आजी लोक. का बरं घेतलं होतं तोंडात पाणी? हे झाड काहीतरी घेतलं म्हणून. म्हणून तोंडात पाणी? होय, बर बर बर. काय म्हणतात भामाजी? आंघोळ झाली का? झाली. सुंदर आजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कोमल आंघोळ झाली का? हा, मन बर. काय नाव आहे तुझं? माझं नाव काय आहे? हा हा, मन मन मन. थांब. ज्योती. हा, मन. हे कुठं होतं? हे कुठं होतं लिकरू? हा, मी घरात होती, साफसफाई केली. बापरे, काय काय कामं केली? बाहेर या महिला मंडळ.
रामकृष्ण हरी. झाल्या का आंघोळ्या ते? हो आंघोळ पण झाली. मी काल काय सांगितलं होतं, नख काढू नका, शनिवार आहे, आज सगळ्यांची नख काढायची. हा लय नख वाढलेत बाबा, किती वाढ आहे तुमच्या नकाला. मध्ये तर मी नख काढली होती सगळ्यांची. हा बघ ना तिचे किती नख वाढलेत परत. होय काय मग बहीण आल्यावर कसं वाटलं? बरं वाटलं. बरं वाटलं. हो काय काय दिलं बहिणीने? मया केली का मग? हा माया बाई हा नाही केली. अगं मया केली की नाही हो, आई केली. नाही केली? चांगली राहा. हो काय काय म्हणून सांगून गेली? हो चांगली राहा, हम्म काम करत राहा हम्म. जास्त, हम्म ऐकलं का तू? आणखीन हसून खेळून राहा. हा मग म्हणावं की हसते म्हणून, लय हसते सांगितलं की, म्हणायचं. हो. मग खुश राहिले मग मी. मग गेली नाही तू संग नाही हा चल नाही म्हणली बहीण? जायचं होतं तुला? नाही नाही जायचं, इकडेच राहायचंय. हो हाय का नाही म्हातारी आजी? कोर्टातून लिहून आणले. तुला कुठून आणले? कोर्टातून. हा मला हा? कोर्टातून आणलेले. आता आजकाल म्हातारी आजी आपली सगळ्याला सांगते, इथं पाहुण्याला आलेल्या. काय सांगते ग तू? मी काय चाललं काय सांगते? कोर्टातून लिहून आणले आखीने मला म्हणून. आता तूच म्हणली तेव्हा मी म्हणली. मी काय म्हणलं? मी दवाखान्यातून आणले म्हणलं. माझ्या कानाने काय करायला आलं. आणि मग तू काय म्हणती? आखीनं मला कोर्टातून लिहून आणले, वकिलाकडून आणले म्हणते. नाही बाई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झाली का वेणी घातली? इथं लाव टिकली वरी. चला आजीचं चाललंय वेणी घालायचं. मंगलमावशी तू दिसत नाहीयेच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आंघोळ केली का? हा कसा बेड वगैरे तिचा तिचा स्वच्छ साफ सुथरा मस्त. सगळेजण व्यवस्थित राहतात, छान राहतात एकदम, बैजवार राहतात सगळेजण. आहे का नाही वत्सला आजी? हो. कुमार मॅडमनी काय काय केलं इकडं. सकाळी जरा आवरायला सांगितलं होतं, म्हटलं जरा आवरून घे. वत्सला आजीचा पण बेड बघितला का? एकदम असा स्वच्छ आणि साफ सुथरा मस्त. केस बघू किती लांब आहेत तुमचे. बघा हे केस वत्सला आजीचे. तरुणपणात लय लांब असतील ना? हो. हा आता एवढे लांब आहेत म्हटल्यावर विचार करा तरुणपणात किती लांब असतील ही केस. लांब होते मॅडम. लांब होते. हो. घाला फोडून बुचडा. मस्त छान. चला बरेचसे काम आहेत. घाला घाला बुचडा फोडून घाला तुम्ही बी. बुचड्यावाल्याच आहेत माझ्याकडे, 2-3 झुट्टेवाले आहेत. हा बरोबर का नाही? छकुलीला लय हसायला येतं, हिला नुसतं रडायला येतं. एक हसते आणि एक रडते. हा भांडते तुझ्याशी? नाही, चांगलं बोलते. तू हसून दाखव म्हाताऱ्याजी, नीट हसून दाखव. मला पहिल्यापासून असलं येते हसायला, काय करू. कसं हसून दाखवते तू? दाखव. ही हो हो हा ही पहिल्यापासून असलंच आहे. मग छकुली तू कशी हसते का? तू काय? हा ओ ई आ. आता काय करावं. काय छकुली ऍक्टिंग करायला आहे तुझी. हा आणि तू कशी हसतेस? चला आता तुमचं हसणं आणि सगळं लय झालंय. आता मला लय काम आहे. माझं खाली काम कोण करायचं? येतं का करायला खाली काम? चला की. हा चला. चला. काय काम करणार? लुटून काढणार, भांडी काढणार, धुणं धुणार, होय फरशी पुसणार. होय. हा भाकर करून घाला नाही एक मला. हा नाही भाकर करा नाही एक. नाही येत आहो. स्वयंपाक नाही येत? कस काय करायचं मग कला होती? हा कसा मान हलवायचं नुसतं. हा पाहुणे आले की पाहुण्याला काय म्हणती? मला बर्फी आणा. होय. काय काय आवडतं तुला? सगळं आवडतं. सगळं काय काय तू म्हणती ना पाहुण्या बर्फी आणा मला. हा अजून काय आणा? पेड, होय. एवढं 2च वस्तू. 2च वस्तू. आणि अजून काय मागती? लोकांना काय म्हणती? आ फुलाची पाकळी. फुल नाही, फुलाची पाक.
काय करावं काय कशाला पाहिजे फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला घरासाठी नको बाई. हा ना हा. त्याच्या खुर्चीवरच बसायचं बघा खाली नाही बसायचं याला हा रोज घेऊन जातात सलाईन लावून आणतायत चांगला झालाय आता खाऊ खातोय वगैरे त्याचं ते फुटाणे वगैरे खातोय दूध पितोय डॉक्टर म्हटले चांगला झालाय आता लालू छान झालाय म्हटले आता हा लालू बघू बाबा काल पाय सुजला होता रोहनने आईस पॅकेट शेकलाय सकाळी मोठा दादा घेऊन जातो संध्याकाळी छोटा दादा घेऊन जातो 2 टाइम सलाईन लावून आणतायत खूप ताप होती याला माहितीये का खूपच ताप होती व्हायरल इन्फेक्शन होतं म्हटले डॉक्टर माणसाला कसं सर्दी ताप झाल्यावर काही सुचत नाहीये तसं सुचतच नव्हतं माझ्या राजाला काही आणि दादाच्या खुर्चीवर बसायला पाहिजे आहे का नाही मोठ्या दादाच्या खुर्चीवर बसायला पाहिजे शोण बाळ लय लाडाला येले माहिती का आजारी पडल्यापासून रोहितला बसू पण देत नाही खुर्चीवर याच खुर्चीवर बसलेला असतं